आज 26 मार्च ट्रेड कुठे होते आणि टार्गेट किती झाले ते आपण चेक करूया। इथे ॲरो दिसत असेल, इथे रेजिस्टन्स घेतलेला आणि त्या रेजिस्टन्सला आपण ऑप्शनमध्ये कुठे सपोर्ट भेटला आहे, पुटमध्ये, कारण मार्केट डाऊन ट्रेंड असल्यामुळे आपण पुट घेतो। तर बघूया आपण ऑप्शनच्या चार्टवरती कुठे सपोर्ट मिळालेला आणि आपण कुठे बाय केलेला। तर हा एकच ट्रेड होता सेन्सेक्समध्ये, ही कॅन्डल। तर टार्गेट पण खूप छान पद्धतीने गेलेला आहे। तर एवढ्यावरती जाईपर्यंत आपण होल्ड नाही ठेवलं, जे काही टार्गेट होतं त्या टार्गेटला आपण एक्झिट झालेलो आहे। बँक निफ्टीमध्ये बघूया, बँक निफ्टीमध्ये कुठेही ट्रेड नव्हता, कारण फॉल आलेला आहे मोठा, पण रेजिस्टन्स कुठेसुद्धा घेतलेला नाही। थोडक्यात जर बँक निफ्टीची कॅन्डल जर मूविंग ॲव्हरेजला थोड्याफार पॉईंटनी टच झालेली नाही, तेवढ्या पॉईंटनी जरी टच नसली तरी ट्रेड घेत नाही। प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे, प्रॉपर सेटअप पाहिजे, तरच ट्रेड घ्यायचा। तर सेन्सेक्समध्ये आपण बघूया, सेन्सेक्समध्ये पण बघू शकता, सेन्सेक्समध्ये पण जेव्हा निफ्टीमध्ये ट्रेड होता त्याच टायमिंगला सेन्सेक्समध्ये सुद्धा ट्रेड होता। तर अशा पद्धतीने निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये ट्रेड दोन भेटले आणि टार्गेट पण खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट झालेले आहेत। 77,600चा ट्रेड होता। तर इथे बघा ॲरो केलेलं दिसत असेल, या कॅन्डलला ट्रेड घेतलेला आणि मूवमेंट पण बघू शकता, अप ट्रेंडमध्ये खूप छान पद्धतीने गेला आणि टार्गेट ही बुक केलेलं आहे। तर बघूया, आता 2:30 वाजलेले आहेत। जर ट्रेड असेल तर मी अपलोड करेन दुसरा ट्रेड, नसेल तर मग हा एकच ट्रेड निफ्टीचा आणि सेन्सेक्सचा। तर आज अशा पद्धतीने मार्केट वर्क झाले। सकाळपासून मार्केटमध्ये कुठेही ट्रेड नव्हता, नंतर एक